मित्रांनो, जय शिवराय. काल मनोज दादा जरांगे पाटलांकडे चिमटा धरणाच्या बुडीत क्षेत्रातील त्या शेतकऱ्यांच्या अडचणीचं गाठोडं घेऊन जाण्याचा योग आला. ज्यांनी ज्यांनी हा लढा आजपर्यंत तेवत ठेवला ना, त्यांच्याशी पूर्ण प्रवासात जाता येता चर्चा झाली. आणि खरंच लक्षात आलं की पाणी आता फक्त गळ्यापर्यंत नाही तर नाका तोंडापर्यंत आलंय. एक काका तर अक्षरशः दादांसमोर भावनिक होऊन रडायला लागले. त्यांच्या डोळ्यात हतबलता होती, आवाजात असहायता होती. तुम्हाला एक गोष्ट सांगतो भावांनो, हरणाची गोष्ट सांगतो. आपण जर पाहतो उन्हाळ्यामध्ये आपल्या नागरलेल्या रानात असेल, डांबर रोडवर असेल, कुठेही तुम्ही दूर दूर पर पाहिलं ना, की असं पाण्यासारखं दिसतं. हरणाला सुद्धा तसंच दिसतं. एक तहानलेला हरीण त्यालाच पाणी समजून, पाण्याचं तळं समजून त्याच्याकडे समोर समोर जात राहतो. विचार करतो की आपली तहान भागल, एवढं मोठं पाणी, पाण्यात एखादी डुबकी मारता येईल. खूप आशा लावतो की पाणी आहे, पाणी आहे, सगळीकडे पाणीच पाणी. पण पाणी काही नसतं. शेवटी हरीण तडफडू तडफडू मरून जाते. त्याला त्या दूर दिसणाऱ्या पाण्याला मृगजळ म्हणतात. 4 पट मिळणार, 5 पट मिळणार, पुनर्वसन होणार, ह्या पैसाच पैसा. मृगजळ आहे, फक्त भास. आपण माणसं आहोत, आपल्याला कळतं, आपण थांबू शकतो. आज आपल्यासाठी लढणारी अनेक माणसं आहेत. त्यांचे हात मजबूत करा आणि त्या भिताडाचं काम थांबवा. काय पोलिसाला, प्रशासनाला उगाचच भ्यायचं काम नाही. कायदेशीर लढा उभा राहायचा. मनोज दादांनी काल कानमंत्र दिलाय, ते आपल्या सोबत आहेत. सर्वांसमोर मुख्यमंत्र्याच्या पीए सोबत बोलणं सुद्धा केलंय. आता आशा वाढली, मार्ग नक्की निघेल. पण त्यासाठी एक तारीख ठरवा, मोठ्यात मोठी अशी बैठक लावा, सर्वांनी एकत्र जमून ठरवा. आणि जर खरंच आपली घरदार जमीन जर वाचवायची असेल ना, तर प्रत्येकानं पहिलं घराबाहेर पडा आणि ठरवा की मी माझ्या बापजाद्याची जमीन देऊन कुठं मजूर होणार नाही. भेटू लवकरच. जय शिवराय.